श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, माहेरी आलेल्या मुलीला कोणत्या वारी पाठवावे? माहेरी आलेली मुलीला कोणत्या वारी सासरी पाठवावे व कोणत्या वारी सासरी पाठवू नये? मुलीला सासरी पाठवताना कोणत्या वस्तू देऊ नयेत, कोणत्या वारी पाठवावे याबद्दलची सर्व माहिती आपण स्वामी 3131 या चॅनलवर आपण पाहणार आहोत. तर चला लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. पूर्वीच्या काळी दळणवळणाचे साधने नसल्याने माहेर व सासर खूप दूर असायचे. बुधवारी सासरी पाठवल्यास लेक पुढील बऱ्याच काळापर्यंत माहेरी परत येऊ शकत नसायची. या भावनेचा संकेत पडला होता, म्हणून हिंदू धर्मातील संकेत व मान्यतेनुसार माहेरी आलेल्या विवाहितीने बुधवारी सासरी जाणे टाळावे असे म्हणतात. या सर्व काही पारंपरिक कारणे व समजुती आहेत. दूरचा प्रवास व काळजी या कारणामुळे बुधवारी पाठवत नसे, परंतु आजच्या काळात दळणवळण सोपे झाल्यामुळे तसेच अनेक जणींचे माहेर जवळ असल्यामुळे बरेच जण हे पाळत नाही. परंतु तुम्हाला जर शुभ किंवा अशुभ दिवसाविषयी माहेर व सासरच्या संकेत व याबद्दल जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर लक्षात असू द्या की बुधवारी मुलीला तिच्या सासरी पाठवू नका. त्याचबरोबर सासरी तिथीनुसार भद्रकाळ हे पाहायला पाहिजे. त्याचबरोबर 4, 9, 14 या व अमावस्या सोडून इतर तिथीला तुम्ही लेकीला तिच्या सासरी पाठवू शकतायत. परंतु अमावस्या असेल, तिथी असेल, एखादी तिथी असते 4 तारखेला जायचं नाही, 9 तारखेला नाही, 14 तारखेला नाही, भद्रकाळ आहे, अशा बऱ्याच काही कारण असतात, तर तेव्हा पाठवायचे नाही. अगोदरच्या काळी बुधवारी माहेरून सासरी जाणे टाळत असायचे, कारण की बुधी तर येशील कधी अशी एक जुनी म्हण असायची. म्हणजे अगोदर असायची, बुधवारे माहेरून सासरी जाणे टाळावे, जाशील बुधी तर येशील कधी अशी म्हण असायची. जाशील बुधी तर येशील कधी अशी एक जुनी म्हण आपल्याकडे चालत आलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अजून काही वार शुभ आहेत ते म्हणजे मुलीला सासरी पाठवण्यासाठी, ते म्हणजे सोमवार शुभ, गुरुवार, शुक्रवार हे दिवस शुभ असणार आहेत. सासरी मुलीला पाठवण्यासाठी जर तुम्हाला प्रवासाच्या तारखा कोणत्या शुभ असतात त्याबद्दल पण व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल की आम्ही 4 तारखेला 10 तारखेला जाऊ शकतात, तर त्याबद्दलचा पण मी व्हिडिओ अजून टाकलेला नाही. जर त्याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मी प्रयत्न करेल आणि नक्की टाकेल. तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मला सांगा तारखेचा व्हिडिओ. तुमच्या लक्षात आले असेल की बुधवारी मुलीला सासरी पाठवू नये. आता मुलीने आपल्या माहेरून कोणत्या अशा वस्तू आहेत त्या सासरी घेऊन जाऊ नये. आता वास्तुशास्त्रानुसार विवाहित महिलेने माहेरून सासरी जाताना काही वस्तू आणणे टाळावे. त्या वस्तू जर तुम्ही सासरी घेऊन गेलात तर सासरच्या घरात नकारात्मक ऊर्जा व आर्थिक अडचणी निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रानुसारच आहे हे, म्हणजेच लोणचे प्रवासात नेणे अशुभ मानले जाते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. त्याचबरोबर जुने कपडे किंवा झाडू या गोष्टी आपण आणल्या तर समृद्धीसाठी बाधक मानले जाते. त्याचबरोबर देवीची मूर्ती, खंडित खराब झालेली मूर्ती सासरी आणू नये. यामुळे घरात अशांतता निर्माण होते. तीक्ष्ण व धारदार वस्तू आणू नये. याने काय होतं तर घरात भांडण वाद होतात, नाही त्या गोष्टी विनाकारण वाढतात. अशा प्रकारे काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही तीक्ष्ण धारदार वस्तू आहेत तर त्या आणायच्या नाहीत. तर लक्षात असू द्या, लोणचं घेऊन येऊ नकात. त्याचबरोबर तीक्ष्ण धारदार वस्तू आणू नकात. एखादी मूर्ती असेल तुम्हाला आवडली असेल, खंडित झालेली असते, ती सुद्धा घेऊन येऊ नकात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या नाहीच आणायला पाहिजे. तवा झालं, शेगडी झाले, हे कसं आग लावून देणाऱ्या, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू असतात. त्याच्यासाठी आपण माहेरून
काही सासरी वस्तू आणायच्या असेल तर विचारपूर्वक तुम्ही या गोष्टी घेऊन या. अशा काही गोष्टी असतात की छोट्या छोट्या गोष्टीने आपला संसारसुद्धा उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत राहतो. तर याच्यासाठी आपल्याला नेहमी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर कोणता व्हिडिओ आवडला असेल, अगर तुम्हाला कोणता पाहिजे असेल की याबद्दलची माहिती सांगा, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर बुधवारी का नाही जायचे सासरी, त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.